रोहिदासला आहे ना एक मासा लागला आता रॉडला, तो पण किती मोठी साईज आहे बघा. बारीक बारीक मासे आहेत, जिवंत आहेत अजून सुद्धा. मोठे आहेत. हा, हे बघा किती जबरदस्त फ्राय झाले. नदीवर आलोय परत एकदा, आणि इथे आहे ना उंच जागेवरती गाडी लागली, कारण तर आहे ना इथून चालत जायचंय. धासर आहे तिकडे खाली, आणि अडचण सुद्धा आहे ना भरपूर आहे. गाळाने मासे पकडायला आलो, हे इतकं सायमन आहे, 2 पिशव्यानं फुल भरल्यात, त्याच्यामध्ये ना भरपूर सायमन आहे. तर आता जाऊ इथं खाली, तुम्हाला नदी दाखवतं. हे बघा किती लांब दिसत असेल तुम्हाला, उंच जागेवरती आम्ही निघालो. आता आम्ही जवळ आलोय, पण आता आहे ना खाली उतरायला सुरुवात करायची. आता आहे ना इथून आहे ना थोडा असा वाडा आहे बारका, तर त्याने जे आहे ना खाली उतरून चाललो आम्ही, कारण तर आहे ना या साईडने अडचण कमी आहे. आता नाही इथं थांबणार आहे आम्ही. हे बघा इथं आलोय, आणि 3 जणी त्या बाजूल्यात अजून, त्या पण येतात आता. इथं ना चांगलं जागा आहे, पण हे ना लाकूड आहे थोडं आतमध्ये. ते ना लाकूड ह्या साईडला वाढायला जमतंय का, असं ओढलं ना तर मग तिथून ना मोडतंय ना. इथं ना गळ फेकायला चांगलं जागा आहे. मग आता नाही, इथं समोर लाकूड होतं ना, ते काढलं आम्ही ह्या साईडला बघा. या साईडला ना रोहिदासने बघा जागा चांगलं करून घेतलंय, कारण तर आहे ना मागाशी आलो ना तेव्हा कसा जागा होता आणि आत्ता कसा जागा दिसायला लागले बघा. अजून आहे ना हे सगळं साफच करायचं, हे असंच सेम. इथं सुद्धा ना तशी गवतं होती, ते ना काढून घेतलं आम्ही. इथं ना हे एक लाकूड होतं, ते सुद्धा आहे ना लहूने तोडून घेतलंय, ते पण दगडनेच. हे बघा ह्यानेच. आणि इथं एक मोठं लाकूड होतं, ते पण काढलंय. आता आहे ना इथं चांगलं जागा झालंय, मोकळं जागा झालंय. हे इथं सुद्धा आहे ना माती वाढायची खाली इकडं, मग मस्त जागा होईल. पण पाऊस आहे ना सारखाच येतो. आता नदीवर आलोय आणि पाऊस आहे ना यायला लागलाय, तो पण जोराचा. इथे ना भरपूर मेहनत लागली आम्हाला. आता ना ते माती अशीच वाढायची सगळी, मग मस्त जागा होणार आहे. दगड आता ना थोडा चारा घेतलाय बनून, जास्त ह्याच्यामध्ये नाही काय. जी शेळी चपाती होती ना ती चुरली मातीमध्ये. आता ना सगळे लंबदोर आम्ही पाण्यामध्ये फेकल्यात, इथून तर डायरेक्ट तिथपर्यंत. शेवटला तिकडं सुद्धा ना रॉड लावलाय तिकडं. लंबदोर टाकलेत आता पाण्यामध्ये. आता मासा भेटतोय का नाही बघू बरं, थोडा वेळ थांबतोय आता. आता ना बराचसा उशीर झालाय. लंबदोर आहे ना आम्ही पाण्यामध्ये फेकलेत, पण मासा काही भेटला ना अजून. थोडे वेळ थांबतोय. आणि या साईडला ना पिंकी शालू तिकडे गेलं, ते ना आता मॅगी बनवतात. गॅस आणलाय आणि गॅसवर त्यानं मॅगी बनवू आता. मॅगी टाकून देतो आपण. आता ना मॅगी खाऊन घेतो आम्ही. या साईडला 3 जणी, आणि इकडं आम्ही बघा या मॅगी खायला. आता ना निघून चाललोय तिथून. एकही मासे भेटला नाही. या साईडला ना बरेचसे अडचण आहे. या साईडला ना मासे बरेचसे वाढायला लागले, 2 पकडले सुद्धा, आणि अजून ना मासे वाढतात सुद्धा. एखाद्या वेळेस ना मासे लागतील. लंबदोर सुद्धा ना त्या साईडला बरेचसे टाकून ठेवल्यात, आणि ह्या बाजूला सुद्धा आहे, इकडे वरच्या बाजूला. रोहिदासला आहे ना एक मासा लागला आता रॉडला, तो पण. आता कोणता आहे आणि किती मोठा आहे तो बघू आता. दुसऱ्या बाजूला आलतो.
कानूस आसन किंवा चिलपी आसन असं वाटते. कोळस आहे कोळस. कोळस आहे तो पण एकदम मोठ्या साईजचा. इकडे आहे ना लहूला पण लागलं एक मासा. आता ह्यो कोणता आहे बघू बरं. या साईडला लगेच लगेच भेटायला लागलेत मासे. तो सुद्धा आहे ना कोळसच आहे. कोळस तरी आहे ना या साईडला लागायला लागलेत. तिकडे बघा. परत एकदा ना तिकडं रोयदासला एक मासा लागला आता. आता तरी ना थोडा मोठा पाय मासा. मागाशी ना कोळस होता. मोठा वाटतोय का बघू बरं आता. आताच मोठा वाटतोय मला तर मासा. आले जवळ एकदमच इथं पण अजून दिसलं नाही मासा. चिलपी चिलपी ती पण चांगल्याच मोठ्या साईजची. आणा वरती आण डायरेक्ट इकडं. ही बघा साईज आहे डायरेक्ट जबरदस्त. इतकी मोठी ना चिलपी काय लागत नाही. फिडरला लागले. ही बघा लय मोठी साईज आहे लय. हातावून ना तुम्हाला कळत असेल. हाताने काढून घ्यायचा गाळाचा. चिलपीची साईज बघा किती मोठी लागली. काढ बरं तू काढ. हे आणलंय ना जमत नाही त्या चिमट्याने पकडायला. मग आम्हाला पण जास्त काही माहिती नाही. हे सुद्धा ना नवीनच आणल्यात. बघा किती मोठी चिलपी आहे. हे ना दुसरा ते तिसरा मासा आहे चिलपी. 1 किलोच्या ना वरतीच असणार आहे. घे खाली घे. आता ना गांजामध्ये घेऊ ठेवून. मगाशी ना 2 कोळस लागले ना त्याच्यामुळं आम्हाला वाटलं की बारीकच मासा असेल पण चिलपी आहे. सगळं उरकून निघालो. आता 3 मासे भेटले. त्याच्यानंतर आहे ना मास काय भेटला नाही परत. पाणी सुद्धा आहे ना बरंचसं वाढलं इकडं. त्याच्यामुळे ना मासे काही भेटले नाहीत.
आलो आता गाडीपाशी, सगळ्यांना सामान ठेवून घेतोय. आता आहे ना दुसऱ्या बाजूला आलोय. इथे ना थोड्या उशीर थांबणार आहे आणि बघू आता इथे आहे ना चिलापी भेटते का. तिकडे आहे ना 3 पकडल्यात, म्हणजे ते ना अगोदर आलते तर त्यांना आहे ना 3 चिलापी भेटले तिथं, तर एखाद्या वेळेस ना भेटतील. मासा लागला आता. चिलापी आहे ही अशी साईज. हे पिंके भेटतील का आपल्याला? भेटतील ना कधी? पत्र झाल्यावर. आता ना बराचसा उशीर झाला, आम्ही ना लमदोर पण फेकल्यात पाण्यामध्ये, पण मासा काही लागला ना अजून आम्हाला. या साईडला बघा, मगाशी आहे ना जाळं फेकलेलं ना, तर ही अशी साईज आली बघा. इतकी मोठी साईज आहे ना चिलापीची, तुम्हाला ना हातावून कळतच असेल. हे बघा, कमीत कमी आहे ना 2 किलो पर्यंत ही चिलापी असेल. चिलापी बघायला बघा सगळेजण आले तिकडून. लय मोठी आहे. हे कशी आहे पिंके? लय मोठे आहे. आता ना या फेक जाळीमधून आहे ना बाहेर काढायची ते. उचल उचल इशेच उचल. बघा त्यानेच फेक जाळ फेकलेलं इथं, आणि किती मोठी साईज आहे बघा. जिवंत ठेवायचे ते, ठेवू गांजामध्ये, नाही तर मारायला नको. तुम्हाला आता आहे ना गांजामध्ये सुद्धा कळण किती मोठी येते. ही बघा, पाऊस पण आलाय आता. हे बघा, हे मासे आहेत, बारीक बारीक मासे आहेत, जिवंत आहेत अजून सुद्धा. आता जे ना पकडून आणल्यात, दुपारच्या ना 2:30 वाजल्यात. आई आणि बाबा गेलते भाजी शोधायला, तर तिकडे ना भाजी तर भेटलीच, आणि त्यांना ना येता येता हे मासे पण भेटल्यात. पाऊस आहे ना कमी झालाय, त्याच्यामुळे पाणी आटतंय. मग हे मासे ना असे अडकून बसतात शेतांच्या ठिकाणी, किंवा असं जागी जागी असं पाणी असते ना. चढणीचे मासे आहेत हे. आता कसं काय पिंकी बनवते ह्या माशांचं कालवण, कारण तर आहे ना हे मासे ना भेटत नाही, दांडून मासे बोलतात त्याला. आता ना पिंकी लागले साफ करायला मासे. मासे साफ करून घेतल्यात. हे असे बाकीचे याचं डोकी ठेवल्यात आणि बाकीचे याचं काढून टाकल्यात. हे अंड्यावरचं आहे ना त्याचे ठेवल्यात डोकी. हे बघा, ज्याला ज्याला अंडे आहे त्यांना असे साफ करून घेतल्यात. तेल टाकून घेते आता. लसूण टाकून घेते, त्याच्यानंतर कांदा, मिरची. बारीक बारीक मासे आहे ना त्याच्यामध्ये जास्त काही टाकायची गरज नाही, थोडंच टाकलं तरी पण लय भारी होते कालवण. हे इतके घेतलेत मसाले, आता टाकून घेते. मासे टाकून घेते आता. मासे टाकून घेते आता. मीठ टाकून घेते, त्याच्यानंतर पाणी. कालवणाला आता उकळे आले, आता कोथिंबीर वरण टाकून घेते. कालवण झालंय, आता उतरून घेते. भात वाढून घेतलाय, आता कालवण वाढते.
हे बघा असं ताट. आता ना ताट पण वाढून झालंय. इकडे बघा बारीक बारीक मासे आहेत, ते पण अंड्यावरचे मासे आहेत आणि भात आहे आणि बारीक मासे आहेत. तर आता ना जेवायला बसते मी. या जेवायला हे बघा गरमागरम माशाचं कालवण. बसतो आता जेवायला. इकडे ना पिंकी सुद्धा घेते. हे घेतलं का पिंकी? आम्ही पण घेतलंय. पिंकीने सुद्धा घेतले वाढून. आता जेवायला बसतोय आम्ही. मगाशी ना लहान माशांचं तर कालवण बनवलंयच. त्याच्यानंतर आहे ना आता परत एकदा ना आम्ही चिलापी फ्राय करणार आहे. इकडे बघा म्हणजे फ्राय नाही बनवणार, ती आहे ना आता भाजणार आहे. तुम्हाला दाखवतोय आज पकडलेली चिलापी. ती ह्या बघा ह्या पेपरमध्ये ना भाजायची, गुंडाळायची. ह्याच्यामध्ये पहिले तर आहे ना मसाले लावून घेऊ त्याला. चांगले मोठे साईजचे, तुम्ही तर पाहिलीच नदीवरती. साफ करून आहे ना चिरा मारल्यात. आता आहे ना मसाले मीठ सगळे लावू त्याला आणि ह्याच्यामध्ये ना चांगले गुंडाळू आणि मग भाजू, नाही का पिंकी? याच्या अगोदर बारीक माशांचं कालवण बनवलेलं, ते पण भारी झालतं. आता हे पण बनवू आता चिलापीचं. हे इतकं घेतलंय मसाले आणि इथं चिलापी. आता हे मसाले लावून घेते चिलापीला. याला लिंबू पिळून घेते. 1 लिंबू घेतलाय. मसाले पण टाकते आता. ही हळद, मिरची पावडर. मसाले लावून झाल्यात. ह्या साईडला बघा तूप आणलंय घरामधलं. आता ते पण आहे ना थोडं थोडं लावून घेते पिंकी. थोडं काहीतरी असं आहे ना चव वेगळी होईल. मोठे आहे चिलापी. हा इकडं बघा हे इथून तर डायरेक्ट इथपर्यंत साईज मोठी आहे चिलापीची. त्याच्यामुळे ना आता हे असं लावून घ्यायचंय. उरलेले मसाले लावते ना मी त्याला. बस बस चल. आता ना पॅक करून घेतलंय पिंकी. अजून सुद्धा ना ह्याच्यावरती आहे ना डबल ते टिबल करू आपण. मग आहे ना असं जाळायचं नाही. काही वेळेस आहे ना तुटते आणि आतमध्ये ना ते जाळ जाते, मग ते खराब होतोय मासा. त्याच्यामुळे पॅक करायला लागणार आहे पूर्ण. आता पलटी ठेव हा तसा. हे लावून तिरकी ठेवली का आता? तिरकी ठेवली. आता आहे ना पूर्ण मासा पॅक करून घेतलाय. या साईडला बघा, हे बघा दोन्ही साईडनी पण पॅक केलाय. आता ना भाजणार आहे आम्ही इथंच. इकडे आहे ना इस्तो पेटून घेतले आम्ही. ह्याच्यावरती आता भाजायचंय, मग फक्त ना ठेवायचंय त्याच्यावरती. आता किती उशिरानंतर भाजतोय ते तुम्हाला दाखवतो. आता ना ठेवून घेतलंय. आता किती उशीर लागतोय बघू बरं. जास्त आहे ना उशीर काही लागायचं नाही. 10-1 मिनिटं लागतील भाजायला फक्त. चिलापी भाजून झाले. आता ताटामध्ये घेते काढून. काढता येईल का? हे बघा आता शिजली का नाही बघू आता आतमध्ये जाऊन. आता ना आणली घरामध्ये. कशी फ्राय झाली असेल ह्याच्यामध्ये ते आम्हाला पण माहिती नाही. इथं ना तेल तर सुटलंय वरतीच. त्या साईडला समंता, इकडं अक्षय, इकडं अनुष्का, तिकडं छाया झोपूनच बघते आणि तिकडं आई पिंकी. तरी 2 माणसं नाही, अजून 2-3 माणसं. काय झालं काय माहिती आतमध्ये. हे कसे झाले पिंके? जाळले का काय आतमध्ये? नाही ना? ही बघा किती भारी. हा एकदम जबरदस्त झाले. म्हणलंय ना जाळलेले वाटतं. जाळलेले नाही का समंता? नाही ना. या साईडला बघा जबरदस्त फ्राय झाली. सगळे ना मसाले चांगले लागले त्याला आणि मस्तपैकी शिजली. मेन म्हणजे हे बघा किती जबरदस्त फ्राय झाली त्याची चिलापीची. मास बघा त्याचं शिजलंय मस्त. पूर्ण शिजली. समंताला दे चल पिंके. पाहिलं तर गरम आहे. गरम आहे ना. इथं एका साईडला ठेवू तोपर्यंत इथं गार होतंय. एक याने पीस तिला गार करून दे. हे पीस घे. असं लागतंय तिला. अरे
आता ना खायला बसलोय. मगाशीच आहे ना जेवलोय आम्ही. माशांचं आहे ना कालवण होतं, बारीक बारीक माशांचे कालवण. त्याच्यानंतर सुद्धा हे अशी फ्राय केले आम्ही. फक्त आहे ना हे अशीच खाणार आहे आम्ही. ह्याच्या संग आहे ना भाकर नाही काय नाही. या चिलापी खायला आहे. आणि चिलापी सुद्धा ना एकदम मोठ्या साईजची होती. तर इतक्या जणांना पुरणार आहे आम्हाला. अजून आहे ना एक बाजूच संपली नाही. तर आता ना जास्त काही दाखवत नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.